छगन भुजबळ नेते छगन भुजबळ हे पोहोचलेले आहेत आता राजभवनावरती आणि आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मंत्रिपदावरती त्यांची नियुक्ती होताना आपण पाहणार आहोत। आज वास्तविक पाहता 5-6 महिन्याचा कालावधी ओलांडून गेलेला आहे सरकार स्थापन होऊन आणि सुरुवातीच्या कालावधीमध्येच छगन भुजबळ यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार अशी आशा असताना त्यांना मंत्रिमंडळातनं बगल देण्यात आलेली होती। त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांची नाराजी विविध पद्धतीने त्यांनी मांडताना आपण पाहिलेलं होतं। मग नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन असू देत किंवा माध्यमांच्या माध्यमातून असू देत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, साधारण किती वाजता आजचा हा सोहळा पार पडणार आहे आणि त्याचबरोबर भुजबळांनी आणखीन काही प्रतिक्रिया दिली आहे का तिथे पोहोचल्यानंतर? सध्याच आपण बघायचं तर भुजबळ हे आपल्याला इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण हा ताफा देखील बघतो आहे, हा भुजबळांचा ताफा आहे। सोबतच काही मंत्री मंडळातले जे सहकारी आहेत ते देखील इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत। एकूणच काल या संदर्भात आपल्याला माहिती मिळाली आणि त्यानंतर आज शपथविधी आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। आपण इकडे जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील इथे आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रेलचेल आपल्याला इथे दिसत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे भुजबळ आज मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार, त्यामुळे सगळे इथं दाखल झाले आहेत। काय सांगाल, आज शपथविधी होतो आहे, काय भावना आहेत? राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळेला या पक्षाचे ते नेते आज मंत्रिपदाची पुन्हा शपथ घेत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आवाज हा निश्चितपणे अत्यंत समाधानकारक आणि बुलंद असा आवाज झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र, मुंबईकर याच्यामध्ये अत्यंत समाधानी आहे। काय भावना? निश्चितपणानं ओबीसी समाजामध्ये ही आनंदाची भावना आहे की आज खऱ्या अर्थानं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संबंध ओबीसी समाजाला न्याय मिळेल यात काही शंका नाही। जात न्याय जनगणना असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यामध्ये आमचं आरक्षण टिकवण्यासाठी माननीय भुजबळ साहेबांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि यापुढेही भुजबळ साहेब हे ओबीसींसाठी लढत राहतील। तर आपण इथे बघू शकतोय की सगळे कार्यकर्ते असतील हे दाखल झाले आहेत। सोबतच मंत्री दादा भुसे असतील हे देखील इथं आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच जे सहकारी वर्ग आहे भुजबळांचा तो आता इथं आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतो आहे। 10 वाजता मंत्रिपदाची ते शपथ घेताना पाहायला मिळेल आणि एकूणच सगळ्या गाड्यांचा आपण ताफा देखील इथं बघतो आहे की संपूर्ण गाड्यांचा ताफा इथं आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि जे मंत्री आहेत ते इथं पोहोचता आहेत आणि एकूणच या संदर्भात राजभवनामध्ये थोड्याच वेळात कार्यक्रम जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। नक्कीच अभिषेक, तुम्ही सोबतच राहा आणि या क्षणी अनेक नेते मंडळी इथे पोहोचताना आपल्याला दिसत आहेत। आज छगन भुजबळांचा मंत्री का एक्सपेंशन होगा और पता नहीं कि किसका होगा, लेकिन 10 बजे हो। मुझे कुछ भी पता नहीं, रात 12 बजे मैसेज आया, मैं सभापति के नाते वहां पहुंच रहा हूँ। धन्यवाद। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे बोलत होते आणि त्यांनी असं सांगितलं की काल रात्री त्यांना या संदर्भामध्ये माहिती मिळाली आणि ते पोहोचतात, परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीची राजकीय प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। एकंदरीतच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जी नाराजी छगन भुजबळांनी व्यक्त केलेली होती त्याचं बंडात रूपांतर होत आहे का अशी परिस्थिती असताना हळूहळू ती नाराजी निवळली आणि आता त्यांचं पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये पुनर्वसन होताना आज आपल्याला साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा फायदा या राज्याला निश्चित प्रकारे होईल। देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सर्वांचं निश्चित प्रकारे मी एक राज्याचा मंत्री म्हणून त्यांचे सर्वांचे आभार मानेल। आज छगन भुजबळांनी या संदर्भामध्ये सकाळी प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्वप्रथम आभार मानलेले होते। इतकंच नाही तर त्यांच्या नाराजीच्या काळामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी स्वतः असं म्हटलेलं होतं की मैंने अभी बताया
तर देवेंद्र फडणवीसांनी स्वतः त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, असेही उद्गार त्यांनी काढलेले होते. आणि त्यानंतर विविध घटनांच्या नंतर आता पुन्हा एकदा ते मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होतो. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे सुद्धा पोहोचतायत या शपथविधी सोहळ्यासाठी. त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा पोहोचलेले आहेत. आज माननीय छगन भुजबळ साहेबांचा शपथविधी आहे. राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष छगन भुजबळ साहेबांनी सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये मंत्री म्हणून काम केलंय आणि आज महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होतोय. ओबीसींसाठी देखील फार मोठी महत्वाची भूमिका भुजबळ साहेबांनी अनेक वेळा बजावलेली आहे आणि म्हणून वैयक्तिकरित्या आणि पक्षामार्फत मी माननीय भुजबळ साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. सर, पण भुजबळांना सातत्याने एवढं डावललं गेलं आणि भुजबळांच्या नाराजीनंतर ही संपूर्ण भुजबळ साहेबांची नाराजी आणि हा सगळा विषय मला काही माहीत नाही, परंतु भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलंय त्याचं मी अभिनंदन करतो. तर मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा अभिनंदन केलेलं आहे छगन भुजबळ यांचं. या संपूर्ण आजच्या शपथविधी सोहळ्याला आणखीन एक मोठी पार्श्वभूमी सुद्धा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप झाल्यावरती धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवरती सुद्धा आता भुजबळ येणार का आणि अन्न आणि नागरी पुरवठा खातं पुन्हा भुजबळांकडे जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडे जाऊयात. अभिषेक, आज प्रतिक्रिया देताना सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार भुजबळांनी मानले आणि याआधी सुद्धा नाराजीच्या काळामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं होतं की कुठेतरी आपण मंत्रिमंडळात असावं अशी फडणवीसांची इच्छा होती. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ आत्ताच्या या घटनेशी कसा लावता येईल? नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर मागील 7 दिवसापासून ह्या सगळ्या चर्चा सुरू होत्या आणि कुठेतरी गुप्त बैठका देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस यांचा आधीपासूनच आपल्याला छगन भुजबळ यांच्या नावाला हिरवा कंदील होता असं देखील कळतं आहे. छगन भुजबळ यांनी देखील ते वारंवार आपल्याला बोलून दाखवल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे एकूण कुठेतरी नाराजी ही राष्ट्रवादीमधनं होती का असे देखील प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळत होते. एकूण छगन भुजबळ जेव्हा त्यांना मंत्री मंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही कुठेतरी त्यानंतर त्यांची नाराजी जी आहे ती देखील समोर येताना पाहायला मिळालेली होती. एकूणच अनेक विधानं त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर जे धनंजय मुंडे यांचा एकूण जे मंत्रिपद आहे ते गेल्यानंतर कुठेतरी त्यांच्या नावाची आपल्याला चर्चा देखील होताना पाहायला मिळालेली होती. पक्षामध्ये आपल्याला छगन भुजबळ हे असल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र अनेक ज्या बैठका असतील त्यांना ते उपस्थित राहत नव्हते आणि त्यामुळे एकूणच कुठेतरी अंतर्गत नाराजी ही दूर करण्याचा प्रयत्न या सगळ्या काळामध्ये झाला आहे का हा देखील एक मोठा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच ही नाराजी दूर करून आज सगळे जे छगन भुजबळ यांचे सहकारी आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, ही सगळी मंडळी आता आपल्याला राजभवनावर दाखल होताना पाहायला मिळालेली आहे. सोबतच मंत्रिमंडळातील जे सहकारी आहेत त्यांचे ते देखील आता आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकूण ही सगळी नाराजी दूर झाल्यानंतरच आपल्याला कुठंतरी छगन भुजबळ हे आज कॅबिनेटमध्ये आपल्याला शपथविधी घेताना दिसतील. अभिषेक, त्या नाराजीच्या काळामध्ये प्रत्यक्ष अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांवरती सुद्धा अगदी स्पष्ट शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली होती छगन भुजबळांनी, परंतु आता त्यांचं पुनर्वसन होताना कुठेतरी त्यांची असलेली गरज आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने एका ओबीसी नेत्याच्या नात्याने त्यांचं वजन हे पुन्हा कुठेतरी रिएस्टॅब्लिश होत आहे असं वाटतं? नक्कीच एकूणच आपल्याला माहिती आहे भाजपकडनं एक फॉर्म्युला समोर ठेवण्यात आलेला होता आणि त्या फॉर्म्युला अंतर्गतच आपल्याला हे
काम देखील होताना पाहायला मिळालेलं होतं. सध्या जर का पाहायचं तर एकूणच छगन भुजबळ यांची गरज म्हणण्यापेक्षा एकूणच राजकीय दृष्टीनं मोठं वजन हे छगन भुजबळ यांचं पाहायला मिळतं. ओबीसी मध्ये असेल मोठं वजन हे छगन भुजबळ यांचं आहे. अनेक नेते मंडळी असतील, सर्व पक्षीय नेते असतील, हे त्यांना मानणारे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच कुठंतरी आग्रह हा भाजपकडनं छगन भुजबळ यांच्या संदर्भात आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेला होता. मात्र पक्षांतर्गत काही नाराजी असतील, पक्षांतर्गत काही घडामोडी असतील, त्या घडल्या आणि त्यानंतर छगन भुजबळ यांच्याकडनं देखील आपल्याला ही संपूर्ण नाराजी जी आहे ती व्यक्त होताना त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळालेली. त्यामुळे छगन भुजबळ बोलताना देखील बोलले होते, वक्त वक्त की बात है, आज आपका टाइम आपका है और कल मेरा रहेगा, अशा प्रकारची विधानं देखील त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळालेली होती. आपण सध्याला बघू शकतो आहे की सगळे नेते मंडळी आहेत. आशिष जयस्वाल असतील, हे देखील इथं सध्याला दाखल झालेले आहेत. आशिषजी, काय एक प्रतिक्रिया, काय सांगा? छोटी प्रतिक्रिया. निरोप आला त्यानुसार शपथ ग्रहणला जात आहे. माननीय कदाचित भुजबळ साहेबांचा शपथविधी असावा असा अपेक्षित. ट्रॅफिक जाम झालं, जाऊ द्या. आपण आशिष जयस्वाल आहेत, ते देखील इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण सगळे नेते मंडळी हे दाखल होत आहेत आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना कुठंतरी छगन भुजबळ यांचं जे राजकीय वजन आहे ते येत्या निवडणुकीमध्ये कुठंतरी वापरण्याचा प्रयत्न देखील आपल्याला सरकार असेल किंवा मग भाजप असेल, राष्ट्रवादी असेल यांच्याकडनं होताना दिसतोय. अभिषेक, अशा पद्धतीने जर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा हे एक महत्त्वाचं पाऊल असेल तर मग येत्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे घटक पक्ष हे एकत्रच या निवडणुका लढवतील बहुतांश ठिकाणी, असा सुद्धा संकेत याच्यामध्ये कुठेतरी आहे का? नक्कीच या संदर्भात जर का स्पष्टता पाहायची तर ती आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं देखील बोलून दाखवलेली आहे. त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की अनेक जागे आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाऊ, मात्र काही ठिकाणी जर का मतभेद असतील तर ते दूर करण्यात येतील. जरी दूर नाही झाले, वेगळं वेगळं लढलं असेल तर काही मोजक्या जागा असतील किंवा काही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था असतील तिथे वेगळं वेगळं लढू, मात्र कुठंतरी ही सगळ्या निवडणुका आहेत येत्या काळामध्ये ते महायुती म्हणूनच लढण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच कुठंतरी राजकीय वजन जे छगन भुजबळांचं आहे ते देखील वापरण्याचा आपल्याला प्रयत्न होताना पाहायला मिळेल. त्याच माध्यमातून अनेकदा आपण पाहिलेलं आहे की भाजपकडनं ओबीसी संदर्भात अनेक फॉर्म्युले हे वापरले गेल्याचं दिसलेलं होतं आणि त्याच माध्यमातून हा देखील एक फॉर्म्युला आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेला आहे आणि छगन भुजबळ यांची सध्याला आपल्याला वर्णी लागल्याचं दिसतंय. नक्कीच अभिषेक, आणि एकंदरीतच आता थोड्याच वेळामध्ये हा शपथविधी सोहळा सुरू होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.